नमस्कार. आज दोन्ही हात जोडून नमस्कार करतोय. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला ज्या कारणाने मी समर्थन देत आलेलो आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या एका उच्चपदस्थ नेत्याला, एका पीठासीन अधिकाऱ्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करावा वाटतोय. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, हे जे राहुल नार्वेकर नावाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते राहुल नार्वेकर आहेत की राहुल नॉर्वेकर आहेत? कारण नॉर्वेत राहून आल्यासारखं त्यांचं जे भाषण आहे ना, त्यांची जी मराठी आहे ना, ती फार विचित्र वाटते. एकतर पहिली चूक नार्वेकरांनी अशी केली आहे की आशाताईंच्यावरती श्रद्धांजलीचं भाषण लिहून घेताना अत्यंत अवघड शब्दांनी ते भाषण लिहून घेतलं आहे. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ChatGPTच्या आधारावर पत्र दिलं आहे, तसं ChatGPTवरून भाषण काढून प्रिंट करून घेतलं आहे की काय असा प्रश्न पडतो. बरं, विधानसभेत सगळ्यांच्या समोर भाषण करायचं होतं तर ते किमान आधी वाचून शब्द समजून घेऊन तरी करायला पाहिजे होतं. राहुल नार्वेकर हे मराठीत बोलताना बिचकतात हे याआधी कळलेलं आहे. कारण ते सन्माननीय हा शब्द नीट उच्चारू शकत नाहीत, सम्माननीय असा शब्द उच्चारतात. असो, प्रत्येकाच्या भाषेबद्दल आपण काही बोलण्याचं कारण नाही. पण आज निदान सभागृहात आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण करताना लिहून आणलेलं भाषण, म्हणजे मनातल्या भावना तर नव्हती असते, त्यामुळे त्याला काय फार त्या भावना व्यक्त होताना शब्दांनी दगा दिला तर फार इकडे तिकडे बघायला नको असं वाटायचं कारण नव्हतं. ते मनातलं भाषण नव्हतंच, ते ChatGPT किंवा कुठल्या तरी विद्वान माणसांच्याकडून संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर करत, जड शब्द वापरत ते होतं. आणि नार्वेकरांना, मी नार्वेकरांना म्हणतो, नॉर्वेकरांना नको, नार्वेकरांना ते भाषण करताना अडचण येत होती. बरं, किती अडचणी आहे, बाकी शब्द मी समजू शकतो. राहुल नार्वेकरजी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कायदे संमत करण्याचा अधिकार आपल्याला आहे, पण आशाताईंच्या पित्याविषयी उल्लेख करताना तरी किमान चुकायला नको होता. अहो, आशाताईंचा बाप बदललात आपण. म्हणजे दीनानाथ मंगेशकर जे आशाताईंचे पिताश्री आहेत त्यांना आपण दीनदयाल मंगेशकर असं करून टाकलं. दीनदयाल मंगेशकर. आशाताईंचा बाप बदलायला निघालात तुम्ही. किमान एकदा वाचून, एकदा डोळ्याखालून घालून ते भाषण केलं असतं तर बरं पडलं नसतं. म्हणून मला वाटतं की ते राहुल नार्वेकर आहेत की नॉर्वेकर आहेत. साधी मराठी शब्द आहेत, साधी मराठी शब्द आहेत. मग राज ठाकरे चिडले आणि काही बोलले की मग वाईट वाटतं भाजपवाल्यांना. किती म्हणजे या विषयात राज ठाकरेंनी भूमिका घेतलीच असेल तर त्याला समर्थन आहे, माझं पूर्णतः समर्थन आहे. मी पहिल्यांदा राज ठाकरेंना समर्थन देईल. कारण ही मराठी आपण बोलतोय कोणाबाबत, कुठल्या विषयाबाबत याचं भान तरी राखणं आवश्यक आहे. अहो, चुका मोजता तोंडाला फेस येईल अशी स्थिती आहे. म्हणजे यांची बोबडी वळली होती की काय माहीत नाही मला. आमचा स्वप्नील कुमावत मला म्हणाला की सर त्यांचं तोंड आलं असेल, म्हणजे तोंड आलं असेल का तोंड आलं असेल मला माहीत नाही, पण एकही शब्द नीट उच्चारता येऊ नये, एकही शब्द. मी तुम्हाला माझ्या दुर्दैवाने आज पहिल्यांदा राहुल नार्वेकरांचं भाषण ऐकवतोय. मला सांगता येत नाही आहेत ते शब्द, कारण चुकीच्या शब्दांचं उच्चारणच कठीण जातं. आमचा नळचा घोळ होता तर लोक इतकी शिव्या देतात. मी तुम्हाला ते भाषण ऐकवतोय, पण ऐकवण्यापूर्वी मी खरोखर आशाताईंच्या आत्म्याची मनपूर्वक क्षमा मागतोय. माफ करा. आम्ही निवडून दिलेल्या सभागृहाच्या, सार्वभौम सभागृहाचा अध्यक्ष, प्रमुख तुमचं नाव नीट घेऊ शकत नाही, तुमच्या पित्याचं नाव नीट घेऊ शकत नाही. आम्हाला त्याची लाज वाटते आहे, मराठी असल्याची, मराठी माणूस असल्याची. नार्वेकरांचं भाषण आणि त्यातले काही मुद्दे ते आहे 5 मिनिटांचं, पण त्या 5 मिनिटातले
काही चुकीचे शब्द मी तुम्हाला, कारण वाक्य फार कमी येतो, फारच म्हणजे पहिलं वाक्य फक्त योग्य आहे आणि पुन्हा जे चुकत गेलेत ना ते भयंकर आहे. ऐका. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. अशा भोसले रसिकांच्या हृदया सिंहासनावर तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झाले झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या. कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, गीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदन, कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. त्यांच्या स्वरात असलेली विधुलता ही विरहाच्या गाण्यात हळवी होत असे आणि नेतृत्वाच्या तालावर बेधुंद होऊन बसत असे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मनावर गेले 8 दशके अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर सम्राज्ञीचे झाले झेलूनही ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. म्हणजे दीनदयालपासून चुकीची सुरुवात होते. गांभीर्य हा शब्द गांभीर्यपूर्वक हा शब्द गंभीर्यपूर्वक म्हणावा वाटतो. काय म्हणायचं, गांभीर्य की गंभीरपूर्वक? ढळू न देता हे सुद्धा नीट म्हणता आलं नाही. विद्युल्लता हा शब्द सोपा आहे. विद्युलता काय, विदुलता, विद्यू पण नाही, विदुलता या अशा शब्दांचा वापर. विरहाच्या गाण्यात हा शब्द कसा उच्चारावा? विरहाच्या गाण्यात. नेतृत्वाच्या तालावर. कोणत्या नेतृत्वाच्या तालावर? म्हणजे मध्ये मध्ये ते शब्द तुम्हाला मी परत ऐकवतो. नेतृत्वाच्या तालावर. वैविध्यपूर्ण नीट म्हणता आलं नाही. वैविध्यपूर्ण, रध्यपूर्ण काय शब्द होता मलाही तो कळला नाही. यथोचित की यशोचित नाही कळत आहे ते. या सगळ्या भयंकर प्रकाराला काय बोलावं आपण? मग नार्वेकर म्हणावं की नॉर्वेकर म्हणावं? हा परिणाम आडनावाचा आहे की नावाचा आहे? राहुल नाव आहे म्हणून विचारलं हो, कारण तेही तसंच आहे. उम्र 55 की दिल बचपन का, आता 56 झालंय, अब तक 56 झालंय. पण हे म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी सांगायचं, पीठासीन असा एखादा अधिकारी बसवायचा ज्याला बोलता येईल, किंवा साधं सरळ म्हणायचं. खूप सोपं होतं ना. खूप सोपं होतं हेच भाषण करणं. कशासाठी त्या ChatGPTचा अट्टहास केला आणि त्या अट्टहासापोटी अवघड शब्द समोर आणली. म्हणजे आशाताई भोसलेंनी संपूर्ण संगीतावर अधिराज्य केलं होतं. अहो काय, घनश्यामाची राधा सर होत्या, घनश्यामाची सर होत्या, त्या राधा होत्या. काय कळत नाही काय बोलतायत ते. तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. कुठली राधा? राधा शब्द तरी नीट उच्चारता येतो का? ते आत्मसात म्हणायचं की आत्मस्तात म्हणायचं नाही कळत आहे. या शब्दांचे उच्चार आमच्या महाराष्ट्राच्या मराठी मुलखातल्या विधानसभेचा अध्यक्ष करतो आहे. आत्मस्तात, सस्तेज. कसा आहे ते सस्तेजचा उच्चार? दुर्दम्य हा शब्द नीट म्हणता आला नाही. झेलूनही हा शब्द उच्चारता आला नाही. झेलूनही
ते सस्ते झेलूनही काय ते एकदा ऐका ना. झाले झेलूनही ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. भोगलेल्या दुःखाला, आशाताईंनी भोगलेल्या दुःखाला सुख म्हणून जगत आल्या. सोपं वाक्य आहे ना. आशाताईंच्या वाट्याला व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप दुःखे आली. या भोगलेल्या दुःखाला त्या सुख म्हणून जगत गेल्या. या वाक्यात सुद्धा भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून जगत गेल्या. काय काय बोलायचं आपण यांच्याबद्दल. त्या अभंगातील भक्ती हा शब्द सुद्धा यांना नीट उच्चारता आला नाही हो. अभंगातील भक्ती काय बोलावं आपण. वेदना, भक्ती, अभंग, आत्मसात, सस्तेज, दुर्दम्य, झेलूनही ही साधी साधी मराठी शब्द ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला उच्चारता येत नाहीत. मान्य आहे तुमचं ज्ञान उत्तम आहे, तुम्ही उत्तम कायदेतज्ञ आहात, उत्तम वकील आहात, इंग्रजीचा सराव आहे, मराठी बोलताना अडचण होते, मान्य आहे. म्हणून त्यांचा बाप बदलून टाकायचा, म्हणून बाप बदलून टाकायचा. हे का होतं सांगू. हे होतं औपचारिकता पूर्ण केल्याबद्दल. विधानसभेच्या अध्यक्षांचं आजचं भाषण ऐकून खरंच सांगतो, पृथ्वीतलावर दीर्घकाळ जीवन जगून वारलेल्या आशाताई स्वर्गात सुद्धा मेल्या असतील हृदयविकाराचा धक्का बसून. नॉर्वेकर या चुका तुमच्या दृष्टीनं सहज असतील, पण मराठी माणसांच्या दृष्टीनं हा त्यांच्या काळजावर केलेला आघात आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि एवढ्या एका मुद्द्यावर तुम्ही मराठी माणसाच्या सार्वभौम सभागृहाचे प्रमुख म्हणून बसण्याच्या योग्यतेचे नाहीत, हे लक्षात ठेवा. किमान पक्षी माफी मागण्याचं आणि माफी मागून आपली मराठी सुधरविण्याचं वचन तरी मराठी जनतेला देता येतंय का, तेवढं बघा. नमस्कार.